चला आले का सगळे सुरू करायचं मग. बाकी म्हणून जॉईन नाही झाले का? Start from. क्या जरा मुझे आगे क्या बात है? जब 4 तो बच्चे बता रहा हूँ. चल. चलो जरा लोग यहाँ तो ऑक्युपेशन स्किल आर्टिकल प्रोडक्ट वर चालू होते त्यामुळे आता त्याच्यावर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला घेता येईल स्किल आर्टिकल प्रोडक्टचा. त्याची हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. यू नो व्हेरी वेल अबाउट दिस. हा तुमचा 10वीला झाला की नाही माहित नाही. दिस वन एपी म्हणजे काय? एपी त्याला काय सांगू? ज्योमेट्रिक मीन है ना. एम म्हणजे अर्थमेटिक मीन, जीएम म्हणजे ज्योमेट्रिक मीन, एचएम म्हणजे हार्मोनिक मीन. अर्थमेटिक मीन म्हणजे काय, ज्योमेट्रिक मीन म्हणजे काय, हार्मोनिक मीन काय, याच्यावर प्रश्न आहे. त्यामुळे पहिले याचं डिस्क्रिप्शन सांगतो. सर्वात पहिले एबीसी जर इन एपी मध्ये असतील, अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील, तर यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? हे दोघांचं म्हणजे याच्यामध्ये मधला टर्म जे नेहमी असेल त्याचं टू बी इज इक्वल टू बी ए प्लस सी, त्याला म्हणतात अर्थमेटिक प्रोग्रेशन. त्यामध्ये त्याला अर्थमेटिक प्रोग्रेशन राईट. त्यानंतर जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय, जीपी म्हणजे काय, जर जीपी म्हणजे काय की जर हे रेशो सेम असतील दोघांचं, म्हणजे काय ए बाय बी इज इक्वल टू बी बाय सी, हे तीनचा त्याला एबीसी आर इन जीएम म्हणजे सॉरी एबीसी आय इन जीपी म्हणलं जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे त्याचा अर्थ काय असतो, रेशो कॉन्स्टंट असतो. ए बाय बी इज इक्वल टू काय असतो, बी बाय सी. सेम प्रोग्रेशन. त्यानंतर जॉमेट्रिक मीनचं जर पाहिलं तर जॉमेट्रिक मीन जे आपल्याला बघायचं आहे, जॉमेट्रिक मीन म्हणजे काय, जॉमेट्रिक म्हणल्यावर जॉमेट्रिक मीनचा अर्थ असतो की याच्यामध्ये तर 3 वेक्टर असतात, 3 असतील ए बी सी, त्याला जॉमेट्रिक मीन मध्ये कधी म्हणता येईल, जेव्हा दुसरा असेल, तिसरा जे असेल सी स्क्वेअर इज इक्वल टू किती, ए इंटू बी, याचा स्क्वेअर जर ए इंटू बी असेल त्याला काय म्हणतात, तुम्हाला जॉमेट्रिक मीन मध्ये आहे असं म्हणतात. दे आर सेड टू बी इन जॉमेट्रिक मीन. त्या लक्षात घ्यायचं फक्त इन शॉर्ट मध्ये. हे आपल्याला बाकी आहे सिक्वेन्स सिरीज घ्यायचा, याच्यामध्ये अजून क्लिअर होईल. एम जीएम एचएम व्हेरी व्हेरी क्लिअर. तर लक्षात घ्या. तर सध्या आपल्याला जीएम चा प्रश्न आहे, त्यामुळे आपण फक्त जीपी चा विचार करू. बघा सर्वात पहिले काय, जीएम म्हणजे काय, जॉमेट्रिक मीन. जीपी म्हणजे काय, तर जीपी म्हणजे काय, जर 3 नंबर असतील एबीसी
याला आर इन जीपी कधी म्हणता येईल, ज्यांचा त्यांचा रेशो म्हणजे काय ए बाय बी इज इक्वल टू काय असेल बी बाय, रेशो सेम असतील तर दे आर सेड टू बी, तर या दोघांचा रेशो सेम असतील तर दे आर सेड टू बी विच प्रोग्रेशन, जिओमेट्रिक प्रोग्रेशन इज देअर. त्यानंतर याला जर जिओमेट्रिक मीन पाहिजे असेल तर जिओमेट्रिक मीन साठी काय करावं लागेल तुम्हाला याच्यामध्ये लक्षात घ्या. फॉर जिओमेट्रिक मीन ABC आर इन जिओमेट्रिक मीन जर पाहिलं त्याच्यामध्ये तिसरा टर्म असतील त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू किती, सी स्क्वेअर इज इक्वल टू किती. त्याच्यावर प्रश्न आहे त्यामुळे जीपी वर जास्त प्रश्न आहे, त्यामुळे जीपीचा प्रश्न बघा. एबीसी याला जीपी मध्ये असतील तर यांचा रेशो काय असतील, सेम असतील. म्हणजे कसा 2 4 8 घेतलं तर येईल का 2/4 4/8 2 4 8 हे जीपी मध्ये आहे का बघ. 2/4 इज इक्वल टू 4/8 याला जर सॉल्व्ह केलं तर किती 1/2 आणि याला जरी सॉल्व्ह केलं तर किती 1/2. तर यांचा रेशो कसा आहे, सेम आहे. तर आपल्याला म्हणता येईल तीन नंबर्स 2 4 8 कसे आहे, जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे, जीपी मध्ये आहे. कारण का त्या तिघांचा रेशो म्हणजे आपण जर 2/4 केला आणि 4/8 केला तर दोघांचा रेशो किती आला, सेम 1/2. याला काय म्हणते जिओमेट्रिक प्रोग्रेशन. तर जिओमेट्रिक मीनचा अर्थ काय असतो, तिथून समजा तीन नंबर जिओमेट्रिक मीन मध्ये एबीसी आणि जिओमेट्रिक मीन आहे, त्याचा अर्थ याच्यामध्ये तिसरा नंबर असेल सी स्क्वेअर इज इक्वल टू किती ए, या फॉर्म मध्ये जर आला तर ते काय असेल जिओमेट्रिक मीन मध्ये असतील. ठीक आहे. तर मग आता याच्यावर एक प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला पहिले थोडी कल्पना दिली याच्यामध्ये काय असतो, मग त्याच्यावर प्रश्न घेऊन आपण. क्वेश्चन असा आहे 2019 ला विचारलेला आहे क्वेश्चन. एबीसी आर स्मॉल ए बी सी आर non-negative real numbers, non-negative real numbers. So if p bar is equal to ai plus aj plus ck, ai plus aj plus ck, comma q bar is equal to I plus k and r bar is equal to again ci plus cj plus dk, ci plus cj plus dk. So stop if p bar q bar are coplanar, so na condition है if p bar q bar r bar are coplanar, हे जर coplanar असतील then c is, तर त्यामुळे c काय आहे ते तुम्हाला सांगायचं. then c फर्स्ट ऑप्शन इज c हे जिओमेट्रिक मीन है ab चा, c HM of a and b की हार्मोनिक मीन है ab चा, की c म्हणल्यावर ऑप्शन am अर्थमेटिक मीन है ab चा, प्लस p इक्वल टू 0 आहे, p इक्वल टू 0 आहे. तर हे तुम्हाला केमिस्ट्री सीईटी 2019 मध्ये विचारलेलं आहे. हा क्वेश्चन महत्वाचा आहे, करता येईल पहिले बघा तुम्ही. हा नवीन क्वेश्चन असल्यामुळे मला वाटतं मी सॉल्व्ह करून द्यावं, कारण तुम्हाला जिओमेट्रिक मीन वगैरे माहित नाही, पण तुम्हाला हे माहित आहे याच्यामध्ये हे वेक्टर्स कसे कोप्लॅनर्स आहे, बरोबर. तीन वेक्टर्स कोणते p बार q बार r बार हे वेक्टर्स कसे कोप्लॅनर आहे. वेक्टर जर कोप्लॅनर असतील तर त्याचा बॉक्स प्रोडक्ट किती असेल, 0. बॉक्स प्रोडक्ट 0 असतील तर याला सॉल्व्ह करू फक्त आपण. बॉक्स प्रोडक्ट इज इक्वल टू 0, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ p, p is nothing but a c, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ q, q की व्हॅल्यू है 1 0 1, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ r, c b. मग आता याला सॉल्व्ह करू आपण. याला जर सॉल्व्ह केलं तर मला काय भेटणार बघा, a into 0 minus c, then second element minus a, b minus c, third element plus c, c minus 0, that is equal to 0. So finally we got here minus ac minus ab plus ac plus c square equal to 0. So minus side c plus side c cancel, किती आलं minus ab काय होईल minus ab plus c square equal to 0, म्हणून c square is equal to 0. मी आता कंडिशन सांगितलं होती याच्यामध्ये की जर
3 नंबर पैकी तिसऱ्या नंबरचा स्क्वेअर म्हणजे किती आला ते सी स्क्वेअर इक्वल टू किती आला ए इंटू बी. याचा अर्थ आहे हे जे सी आहे ते दोघांचा काय आहे जॉमेट्रिक मीन. इज नथिंग बट सी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड बी. बरं दॅट क्लिअर. ऑप्शन नंबर कोणता पहिला जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड बी. लक्षात ते कंडिशन फक्त लक्षात घ्यायचं बघा. काय सांगितलं बघा एपी मध्ये असेल समजून घ्या पहिल्यांदा. एपी मध्ये कोणी म्हणलं की 3 नंबर एपी मध्ये आहे तर एपी साठी कंडिशन काय मधला नंबरचा दुप्पट इज इक्वल टू काय ए प्लस सी हे एपी ची कंडिशन. जीपी मध्ये आहे 3 नंबर जीपी मध्ये आहे तर काय कंडिशन त्यांचा रेशो ए बाय बी इज इक्वल टू बी बाय सी हे काय असेल इक्वल असेल त्याला काय म्हणते दॅट सेट टू मीन जीपी. जीएम म्हणल्यावर तसं तुम्हाला जीएम ची गरज आहे. जॉमेट्रिक मीन म्हणल्यावर काय याच्यामध्ये दोघांचा गुणाकार बी स्क्वेअर. तो असं तुम्हाला याच्यामध्ये सांगते रेशो सी मध्ये दिलेला का डायरेक्ट तुम्हाला सांगते तिसरा टर्म जे आहे तिसरा टर्म सी स्क्वेअर इज इक्वल टू बी. असं जर येत असतील then we can say that then what we can say that it is said to be geometric mean. कळलं हे डबा लक्षात घ्यायचं. हे 3 नंबर एपी मध्ये असताना ही कंडिशन जीपी मध्ये असताना ही कंडिशन आणि जीएम मध्ये असताना ही कंडिशन. कळलं का. यस आर्यन फरहान यस दोघांना कळालं का आर्यन आणि फरहान. तर हे क्वेश्चन महत्वाचं आहे. पुढे जर तुम्हाला असा क्वेश्चन आला जीएम होता घाबरू नका बिलकुल एकदम सिंपल क्वेश्चन असतो. ठीक आहे तर चला मग पुढे जाऊन मग आपण नेक्स्ट क्वेश्चन करू. पहिले क्वेश्चन करत जाईल. कुठला क्वेश्चन क्वेश्चन घ्यायला पाहिजे. अगला क्वेश्चन देखिए ये क्वेश्चन अच्छा इंपॉर्टेंट है. ये अगर से if a bar is equal to I plus j plus k comma b bar is equal to 4i plus 3j plus 4k and c bar is equal to r plus nj plus nk are linearly dependent. Are linearly dependent vectors and c bar and magnitude of c bar is equal to √3, comma then values of m and n are values of small m and n are. First one the option m is equal to 1 n is equal to -1 m equal to 1 n is equal to plus -1. The option m is equal to 1 sorry -1 n is equal to plus -1. That's option D. M is equal to plus -1 n is equal to 1. हा क्वेश्चन महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती आहे त्याच्यामुळे हा क्वेश्चन घेतोय तुम्हाला लक्षात आला असेल की यामध्ये जे टर्मिनॉलॉजी आहे पुन्हा काय विचारलं तुम्हाला एम ची व्हॅल्यू विचारली. एम ची आणि एल कुठे एल सोडले काय घेतलं क्वेश्चन बघतो. the values of m and n are विचारले. ठीक आहे कंडिशन काय दिली magnitude of c bar equal to √3. ठीक आहे तर बघा आता कसं सॉल्व करते सगळ्यांनी व्यवस्थित बघा. याच्यामध्ये हा टर्म जे आहे मी क्वेश्चन याच्यामध्ये घेतला
कारण हा टर्मिनल तुम्हाला वेगळं आहे. बघा आता हे जे वेक्टर्स आहे ए बार बी बार सी बार हे तिन्ही वेक्टर्स कसे लिनियरली डिपेंडेंट यासाठी आहे. लिनियरली डिपेंडेंट वेक्टर्स अर्थ असा आहे की तीन वेक्टर लिनियरली डिपेंडेंट किंवा आपण म्हणतो लिनियर कॉम्बिनेशन. तर जेव्हा तीन वेक्टर लिनियर कॉम्बिनेशन असतात किंवा लिनियरली डिपेंडेंट असतात याचा अर्थ असतो ते काय आहे को प्लॅनर वेक्टर्स. बघा को प्लॅनरला कसं फिरून दिलं त्यांनी, त्याच्यामुळे मुद्दाम हा क्वेश्चन घेतलेला आहे मी. यामध्ये हे तीन वेक्टर्स आहे ए बार बी बार सी बार त्याला काय म्हणतात त्यांनी दे आर लिनियरली डिपेंडेंट वेक्टर्स. लिनियरली डिपेंडेंटचा अर्थ आहे लिनियर डिपेंडेंट म्हणजे एकमेकावर डिपेंडेंट म्हणजे ते लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर डिपेंडेंट म्हणजे इट इज अ लिनियर कॉम्बिनेशन. आणि जर तीन वेक्टर लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असतील तर दे आर सेड टू बी द को-प्लॅनर. म्हणजे त्याला पर्यायाने को-प्लॅनर्स म्हणायचा होता पण त्यांनी लिनियर डिपेंडेंट हा वर्ड वापरला आणि म्हणून इथं मुलांना कळत नाही. लक्षात घ्या लिनियरली डिपेंडेंट म्हणजेच काय, कसे वेक्टर को-प्लॅनर वेक्टर्स. हा महत्वाचा त्याच्यामध्ये हा. मग आता तुम्हाला कळालं हे तीन वेक्टर्स कसे आता लिहिते तुम्हाला एस ए बार बी बार सी बार आर linearly dependent vectors. Linearly dependent vectors. So therefore, that is they are co-planar. That is they are co-planar vectors. Therefore, there's a box product. A bar, B bar, C bar किती असेल म्हणून त्यासाठी डिटरमिनंट 1 1 1 4 3 4 1 m n इक्वल टू किती फक्त त्याला सॉल्व करायचं. सॉल्व केलं किती भेटणार 1 3n minus 4n minus 1 4n minus 4 plus 1 4m minus 3 इक्वल टू किती 6. ठीक आहे. आता याला जर मी सॉल्व केलं तर काय भेटणार मग व्यवस्थित सॉल्व करू. 3n minus 4n minus 4n plus 4 plus 4m minus 3 equal to 6. याला जर पहिले तर बघा n वर टर्म बघू पाहिजे 3n minus 4n एकच minus n झाला minus 4m plus 4m gets cancel 4 मधून 3 गेलं तर किती 1 plus 1 equal to किती 0. तर यांची किंमत काय n is equal to किती आला 1. तर ऑप्शन नंबर डी असेल. कारण का m सुद्धा काढायची गरज आहे याच्यामध्ये n is equal to 1 आहे. 100% m is equal to plus minus 1 असेल. ऑप्शन नंबर डी आहे. बघा इथे n किती आहे प्लस मायनस 1 हे ना प्लस मायनस 1 नाही n is equal to minus 1 नाही. तर एक जरी काढला तरी आन्सर भेटतो. पण जर तुमची इच्छा असेल तर m सुद्धा काढता येईल तुम्हाला. n is equal to 1 एवढा आला म्हणजे ऑप्शन नंबर डी एवढा कळाला. इथून तुम्ही परीक्षेमध्ये एवढं थांबू शकता. पण तुमची इच्छा आहे m काय असेल तर m काढण्यासाठी काय करू आपण तुम्हाला काय कंडिशन दिली आहे मॅग्निट्यूड ऑफ सी बार इज इक्वल टू रूट 3. हे काय दिलं तुम्हाला रूट 3 दिलेलं. आता सी बारचा मॅग्निट्यूड घ्या. काय असेल सी बारचा मॅग्निट्यूड हा 1 चा स्क्वेअर 1 n चा स्क्वेअर n n चा स्क्वेअर n 1 m n इज इक्वल टू किती मस्त संपलं. त्याला दोन्ही साईडने स्क्वेअरिंग करू आपण. स्क्वेअरिंग केलं तर काय भेटणार बघा n स्क्वेअर प्लस n स्क्वेअर प्लस 1 रूट 3 चा स्क्वेअर म्हणजे किती 3. आणि तुम्हाला n ची किंमत आता कळाली n म्हणजे किती 1 n म्हणजे किती 1 थोडं n 1 येतं m स्क्वेअर किती आला मग 1 चा स्क्वेअर 1 1 प्लस 1 2 इज इक्वल टू 3. दिसायला काय नाही दिसायला इथे मी काय करू m स्क्वेअर n च्या जागी n ची व्हॅल्यू n किती आहे 1 चा स्क्वेअर 1 प्लस 1 इज इक्वल टू 3. हा 2 तिकडे गेला 3 मधून 2 गेले किती आहे तर m इज इक्वल टू किती आला प्लस और मायनस. ऑप्शन नंबर डी m इज इक्वल टू प्लस मायनस 1 आणि n इज इक्वल टू किती आला 1. क्लियर आहे लक्षात आला का. याच्यामध्ये काय महत्त्वाचा होता इम्पॉर्टंट बिट हा होता की जर हे वेक्टर्स काय असतील लिनियरली डिपेंडेंट असतील म्हणजे काय लिनियर डिपेंडेंट म्हणजे कोणते वेक्टर असतील को-प्लॅनर जर असतील तर त्यावेळेस मॅग्निट्यूड ऑफ सी इज इक्वल टू किती भेटणार रूट 3. क्लियर. चला इथं मग पुढे दोन्ही क्वेश्चन महत्त्वाचे आजचे घेतले.
फिरून दिलं तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे की हे काय. मुलांना क्वेश्चन सगळे येतो पण हे वर्ड कळत नाही, म्हणून हा क्वेश्चन चालतो. तर लक्षात आला पाहिजे लिनियरली डिपेंडेंटचा अर्थ आहे की हे 3 वेक्टर लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहे, आणि जर वेक्टर लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असतील तर ते काय असतील, कोप्लॅनर वेक्टर असतील, असं फिरून दिलेलं आहे. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, त्यामुळे हा क्वेश्चन घेतलेला आहे. चला मग पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय होतो, हे बघा. पुढचा क्वेश्चन काय, नेक्स्ट क्वेश्चन समथिंग ऍक्टिव्हिटी. बघा हा क्वेश्चन थोडा वेगळ्या अंदाजाने विचारले, पण तुम्हाला येईल असं मला वाटायला होतं. बघू तुम्हाला येते का नाही येते, ते आपण घेऊन टाकू हा क्वेश्चन. ठीक आहे, हा क्वेश्चन बघा. क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे की इफ एक मिनिट, 1 मिनिट, वेट अ मिनिट. हा क्वेश्चन मध्ये घ्यायचा होता स्केलर ट्रिपल प्रोडक्टवर बरेचदा परीक्षामध्ये विचारलेला आहे हा क्वेश्चन. 2019 मध्ये विचारला हा क्वेश्चन महत्वाचा है कि अगर से v बार की वैल्यू तुमको दी वाली है 2i प्लस j माइनस k और w बार वेक्टर दी वाला है i प्लस k, तो क्वेश्चन है u बार इज यूनिट वेक्टर, u बार इज यूनिट वेक्टर ऐसा बोलने वाला है, कॉमा देन मैक्सिमम वैल्यू ऑफ, कॉमा देन maximum value of v bar w bar is first option A √59 -1 √6 √10 प्लस √6. CET 2019 मध्ये हा प्रश्न महत्वाचा आहे. बरेच पुस्तकात तुम्हाला हा प्रश्न भेटेल. अगेन इट इज इम्पॉर्टंट क्वेश्चन, asked so many times in various books. बघा काय दिलेले, u बार w बार v बार w बार दोन दिले, आणि u बार कसं दिले, युनिट वेक्टर, तर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दॅट बॉक्स प्रोडक्ट काढायचा. वाटतंय का? बघा त्याच्यामध्ये काय करतात, थोडा नवीन क्वेश्चन तुमच्यासाठी. तर सर्वात पहिले मॅक्सिमम व्हॅल्यू साठी तुम्हाला बघा याच्यामध्ये फक्त v बार आणि w बार दिलेले आहे, आणि u बार युनिट वेक्टर दिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला डायरेक्ट त्याचा बॉक्स प्रोडक्ट काढता येईल, त्याला डायरेक्ट बॉक्स प्रोडक्ट काढता येणार नाही, कारण तो u बार युनिट वेक्टर दिले फक्त. तर याच्यामध्ये पहिले काय करू आपण, v बार क्रॉस w बार काढू याचा, है ना. कारण तुम्हाला माहित आहे याला आपल्याला जर पाहिलं असेल आपण तुम्ही, तर याला तुम्हाला काय येते, दिस इज नथिंग बट इट इज अ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ना. याला तुम्हाला असेल v बार w बार जरी असेल तर u बारला बाहेर ठेवून v बार प्लस v बार क्रॉस w बार असं करता येईल. तर त्यामुळे सर्वात पहिले तुम्ही ते काय करणार, त्याच्यामध्ये लक्षात घ्या, सर्वात पहिले आपण ते काढणार v बार क्रॉस w बार. v बार क्रॉस w बार काढलं, I K काय बेटा मग 2 1 -1 w मिळालं किती 1 0 3. तर तुम्हाला किती आलं, 3 -0 म्हणजे आला 3 आहे, तर डायरेक्ट करतो 3 2 6 6 प्लस 1 7 -7 चे पुन्हा प्लस के म्हणजे 0 -1 0 -1 म्हणजे -3. याला माझा u बार क्रॉस w बार क्लियर. 3i -7 म्हणजे -3. आता आपल्याला काढायचं आहे याची मॅक्सिमम व्हॅल्यू.
तर मॅक्झिमम व्हॅल्यूसाठी मी कसं लिहिणार आहे, हा आहे बॉक्स प्रोडक्ट. दिस बॉक्स प्रोडक्ट कॅन रिटर्न एज स्केलर टू प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये मला असले ते यू बार डॉट व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार, यू बार डॉट व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार. मग त्याच्यामध्ये पुन्हा त्याला जर पाहिलं तर आता याच्यामध्ये तुम्ही याच्यात जर पाहिलं असेल की हे जे ऍक्च्युअल आहे तुम्हाला हे दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आहे. कोणते, हा आणि हा दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आहे. तर डॉट मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारला की मॅक्झिमम व्हॅल्यू काढा. तर लक्षात घ्या मॅक्झिमम व्हॅल्यू जेव्हा विचारलं तर याच्यामध्ये हे दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आहे. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला मॅग्निट्यूड ऑफ यू बार, दुसरे ना विसरले का तेव्हा इथे सांगतो ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला, पहले वेक्टर का मैग्नीट्यूड दूसरे वेक्टर का मैग्नीट्यूड दोनों में एंगल cos थीटा. तो थीटा इज द एंगल बिटवीन u बार और v बार का w बार के बीच में. तो ये होगा पहले वेक्टर का मैग्नीट्यूड दूसरे वेक्टर का मैग्नीट्यूड और दोनों के बीच में एंगल कितना cos थीटा. राइट है. तो थीटा इज द एंगल बिटवीन, लिखेंगे अपन थीटा किसका एंगल, थीटा इज एंगल बिटवीन इसमें किसमें ये इसमें u बार एंड v बार क्रॉस w, दोनों के बीच का एंगल है. अब देखो इसके तुमको निकालना क्या मैक्सिमम वैल्यू, तो इसकी मैक्सिमम वैल्यू अगर निकालेंगे तो ये जो मैक्सिमम वैल्यू ऑफ u बार v बार w बार इज इक्वल, इसका मैक्सिमम वैल्यू u बार कैसे दिया वाला वेक्टर, u बार एक यूनिट वेक्टर है, इसका मैग्नीट्यूड कितना हो गया 1, ठीक है, इनटू अंडर रूट में इसका मैग्नीट्यूड कितना है देखो 3 का स्क्वायर 9 प्लस 49 प्लस 1, ठीक है. और cos थीटा मतलब दोनों के बीच में एंगल है. cos थीटा की मैक्सिमम वैल्यू क्या रहेगी सबको मालूम है. cos थीटा इज लाइज बिटवीन -1 से लेके +1 के बीच में रहता है. cos थीटा की वैल्यू क्या रहती है -1 से लेके +1 के बीच में. तो cos की मैक्सिमम वैल्यू कितनी है 1, सबकी मैक्सिमम वैल्यू है. जैसे u बार की यूनिट वेक्टर की मैक्सिमम वैल्यू 1, उसका मैक्सिमम वैल्यू मतलब उसका मैग्नीट्यूड. cos थीटा मतलब cos थीटा की सबसे मैक्सिमम वैल्यू कितनी रहती 1, सबको मालूम है ना. cos का ग्राफ, ये cos का ग्राफ है, cos 0 1 cos 90 0 1, ये होगा cos का ग्राफ. तो cos की मैक्सिमम वैल्यू क्या रहती -1 से लेके +1, तो मैक्सिमम वैल्यू कितनी होगी 1. यहाँ पे cos 1 cos ये कितना होगा 1 cos थीटा 1 होगा. तो कितना है इसका आंसर 49 से 50 59 रूट 59. ये आंसर रूट 59 इज द करेक्ट आंसर. ऑप्शन नंबर तो झाला लक्षात. महत्वाचा क्वेश्चन आहे, परीक्षेत विचारलेला आहे. क्लियर आहे. फास्ट आजचे जेवढे क्वेश्चन आहेत सगळे चांगले क्वेश्चन घेतले मी. टेल आर्यन फरहान वैष्णवी आताच जॉईन झाली वाटतं मधून. लिंक नाही पाहिली होती का वैष्णवी. ठीक, वेरी गुड. तो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. ये भी क्वेश्चन इंपॉर्टेंट है. अगला क्वेश्चन, तो नेक्स्ट क्वेश्चन इज समथिंग एक्चुअली के क्वेश्चन है. तो आज के क्वेश्चन पहले 15, ठीक. नेक्स्ट क्वेश्चन इज समथिंग एक्चुअली नेक्स्ट क्वेश्चन ये टाइप का कोण आहे अभी श्रुती लवकरच आली श्रुती. लवकरच आले तुम्ही.
नेक्स्ट क्वेश्चन, if a bar, b bar, c bar, if a bar, b bar, c bar are three vectors, such that r bar is equal to L into b bar cross c bar plus M into c bar cross b bar plus N into a bar cross b bar. So सब element are scalars. आपकी condition है L, M, N are scalars. These are the scalars. And this value a bar, b bar, c bar is equal to 2. Then L plus M plus N is equal to the option a bar, b bar, c bar dot r bar 1/2 times a bar, b bar, c bar dot r bar. The option a bar, b bar, c bar dot a bar, b bar, c bar. Last option D 2/3 times a bar, b bar, c bar dot. ये भी थोड़ा मल्टी क्वेश्चन देखो जरा क्या क्या कर सकते हैं। करते ही तो दिमाग लगा क्वेश्चन ये वाला है, तुमको क्या निकालने का वैल्यू L plus M plus N कितना रहेगा ये निकालने का। ये कंडीशन थी, कंडीशन में अलग ही होगी r bar is equal to this one, है ना। तो क्या कर सकते हैं इसका हिंट दूं क्या? पहले क्या करो, ये जो r bar वेक्टर ये वाला है इसका डॉट प्रोडक्ट तीनों के साथ लो। तीनों के साथ मतलब a bar, b bar, c bar थ्री वेक्टर सच दैट ये r bar के फॉर्म में। तो क्या करो, a bar का डॉट प्रोडक्ट ये वेक्टर के साथ पूरे, b bar का प्रोडक्ट इसके साथ और c bar के साथ प्रोडक्ट सबके साथ। फिर डॉट प्रोडक्ट निकालने के बाद उसमें क्या करेंगे, इसको जो LHS है उसका एडिशन करेंगे, RHS का एडिशन करेंगे, आंसर आ जाएगा। देखो क्या बता रहा हूँ यहाँ पे क्वेश्चन में इंपॉर्टेंट क्या है कि तीन वेक्टर्स हैं, थ्री वेक्टर्स और ये रिलेशन है r bar इज इक्वल टू ये रिलेशन तुमको दिया वाला है। इसमें L या M क्या है स्केलर्स है और बॉक्स प्रोडक्ट की वैल्यू दो दी वाली है। तो उस टाइम पे L plus M plus N की वैल्यू चार ऑप्शन में से क्या रहेगी, ये क्वेश्चन पूछने वाला है। तो इसमें हिंट क्या है तुम्हारे लिए कि इसमें सबसे पहले दोनों का डॉट प्रोडक्ट a bar डॉट r bar तुम अगर से लेंगे ये दोनों का तो क्या मिलेगा, a bar L तो कांस्टेंट है तो स्केलर है L, a bar अंदर गया N कांस्टेंट है तो स्केलर है अंदर, फिर से क्या गया a bar डॉट c bar क्रॉस c bar N स्केलर है अंदर कौन गया a bar क्रॉस b bar। मतलब अपन क्या करें दोनों साइड से a bar से डॉट प्रोडक्ट इसको भी a bar से मल्टीप्लाई करें, इसको भी a bar से मल्टीप्लाई, पूरे को मल्टीप्लाई करने से देखो क्या हमें here as it is a bar, b bar, c bar, तो ये क्या होगा a bar, b bar, c bar मतलब बॉक्स प्रोडक्ट a bar, b bar, c bar। अब यहाँ पे तुम देखेंगे तो यहाँ पे a bar, यहाँ पे a bar दो वेक्टर सेम वैल्यू क्या होगी ये, यहाँ पे भी ये a bar दो वैल्यू। तो यहाँ पे तुमको a bar डॉट r bar करने से L आया, उसी तरीके से तुम अगर सिमिलरली b bar डॉट r bar करेंगे ना तो देखो b bar डॉट r bar मतलब ये यहाँ से b bar से मल्टीप्लाई करें तो ये b bar 0, तो यहाँ पे आएगा m टाइम्स BCA साइकिल में, BCA साइकिल में, और यहाँ से b bar से मल्टीप्लाई करें तो दो वेक्टर्स हैं 0 ये आ गया। उसी तरीके से हम c bar डॉट r bar करेंगे, c bar से मल्टीप्लाई करेंगे तो c bar 0, c bar 0, ये बचेंगे खाली CAB n टाइम्स CAB। तो इसको तुम ऐसे लिख सकते हो, देखो BCA साइकिल में है तो हम इसको ABC लिख सकते हैं, उस तरीके से CAB साइकिल में है तो हम इसको कर सकते हैं। तो सबसे पहले हमने ये वेक्टर r bar के साथ तीनों का डॉट प्रोडक्ट एक A के साथ, B के साथ और C के साथ करने से हमको ऐसे मिलेगा।
अभी तीनों में एलिमेंट आया, अच्छा ना, इधर एल आया, इधर एम आया, इधर एन आया, तो हमको एलिमेंट की वैल्यू निकालनी है इनके एडिशन, तो क्या करेंगे अभी तीनों इक्वेशन को ऐड करेंगे, तो LHS का एडिशन और RHS का एडिशन, एडिंग दिस थ्री इक्वेशन, ऐड करने से कैसा आएगा देखो, a bar dot r bar plus b bar dot r bar plus c bar dot r bar, LHS की एडिशन, RHS का एडिशन बघा आता, RHS मध्ये एडिशन करताना L into box product, M into box product, N into box product, बॉक्स प्रोडक्ट तीनों में कॉमन है, बॉक्स प्रोडक्ट कॉमन और पैटर्न क्या बचा, L plus M plus N, क्या बचा L plus M plus N, खत्म। अब यहाँ पे देखो, अब यहाँ पे तुम देखेंगे तो ये L plus M plus N आ गई, बॉक्स प्रोडक्ट जो तुमको दी वाली 2, यहाँ से R bar A bar plus B bar plus C bar, इसमें से R bar कॉमन और इसकी वैल्यू 2 इनटू कितना L plus M plus N, लास्ट में हमको क्या है फिर L plus M N की वैल्यू L plus 1/2 टाइम्स 2 मल्टीप्लिकेशन में डिवीजन में जाएगा A bar plus B bar plus C bar dot R bar, it is a value L plus M plus N is equal to 1/2 times A bar plus B bar plus C bar dot R bar, तो ऑप्शन नंबर उस ऑप्शन है, ऑप्शन नहीं है इसमें, L plus M plus N की वैल्यू 1/2 times A bar plus B bar plus C bar dot R bar, ऑप्शन आएगा नहीं तुमने, ऐसा कुछ ऑप्शन नहीं है, ऑप्शन दिला कोई नहीं, ऑप्शन तो क्लियर है, ऑप्शन तो क्लियर है, पहला ऑप्शन है A bar B bar C bar dot R bar 1/2 times A bar B bar C bar dot R bar, ऑप्शन तो क्लियर है हमने, ये जो ऑप्शन है लास्ट ऑप्शन 1/2 टाइम्स A bar plus B bar plus C bar dot R bar, ऑप्शन नंबर कोणता है, ऑप्शन नंबर आलं लक्षात, क्लियर आहे, काय काय केलं समजलं याच्यामध्ये, हा वेक्टर दिला असताना A bar B bar C bar थ्री वेक्टर्स है, याच्यामध्ये पहले A bar का डॉट प्रोडक्ट R bar सोबत B bar का R bar के साथ C bar का R bar के साथ डॉट प्रोडक्ट, ठीक है, डॉट प्रोडक्ट लेने के बाद यहाँ पे A bar के लेंगे तो ये कितना बच जाएगा, बाकी सब जीरो हो जाएंगे, B bar से लेंगे तो ये जीरो हो जाएगा, ये जीरो हो जाएगा, ये बच जाएगा, C bar से लेंगे तो ये जीरो आखिरी बच, फिर LHS की एडिशन A bar dot R bar plus B bar dot R bar plus C bar dot R bar, this one and then afterward यहाँ पे ये सब में से बॉक्स प्रोडक्ट कॉमन A bar B bar C bar, ये बॉक्स प्रोडक्ट कॉमन तीनों में, ये कॉमन निकल गया, ये कॉमन निकल गया, तो क्या बचा L plus M plus N, बॉक्स प्रोडक्ट कॉमन L plus M plus N, L plus M plus N इसकी वैल्यू तुमको दी वाली, बॉक्स प्रोडक्ट की वैल्यू कितनी दी वाली, that is equal to 2, तो kept in that one, ये आ गया 2, L plus M plus N is equal to 2 मल्टीप्लिकेशन में इसके डिवीजन में चला गया, तो आएगा सब में, ये भी बहुत से किताबों में क्वेश्चन पूछने वाला है, इसका तो नहीं दिया वाला है, यस चलिए, भले एग्जाम में नहीं पूछा मगर बहुत से किताबों में क्वेश्चन पूछने वाला है, चेक किया, yes sir, so now we proceed to the next question of that.